संतोष देशमुखांची हत्या खंडणीतूनच झाली असून वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचं आरोपपत्रातून समोर आलंय। सीआयडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रातून वाल्मिक कराडच मास्टरमाइंड असल्याची माहिती समोर आली आहे। सीआयडीच्या आरोपपत्रातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे। खंडणी प्रकरणामध्ये अडथळा आणल्यानं संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली। वाल्मिक कराडच मास्टरमाइंड असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आलाय। सीआयडीच्या आरोपपत्रात आरोपी क्रमांक 2 वर विष्णू चाटे याचा उल्लेख आहे। त्यानंतर इतर आरोपींची नावं असल्याची माहिती समोर येते। अवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या वादातून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं आरोपपत्रामध्ये म्हटलं आहे। खंडणी प्रकरण, अॅट्रॉसिटी आणि हत्या ही तिन्ही घटना या आरोपपत्रामध्ये एकत्रित उल्लेख करण्यात आलाय। या घटना एकच दाखवण्यात आल्या। 29 नोव्हेंबरला सुदर्शन घुलेच्या फोनवरून वाल्मिक कराडनं खंडणी मागितली होती आणि 6 तारखेला संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळे यांच्यासोबत वाद झाला होता असं या आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आलंय। संतोष देशमुख यांना संतोष घुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सीआयडीच्या हाती लागलाय। खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा आरोपपत्रामध्ये एकत्रितपणे उल्लेख करण्यात आलेला आहे। प्रशांत कोरटकरची पत्नी पल्लवी कोरटकरनं कुटुंबियांना धमकी येत असल्याचा आरोप केला। नागपूरच्या बेलतरोडी या पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार करण्यात आली आहे। इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर गेल्या 4 दिवसांपासून फरार आहे। विमानाचं तिकीट रद्द करून तो आपल्या मर्सिडीज गाडीनं परराज्यामध्ये गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। प्रशांत कोरटकरनेच इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सीडीआरच्या माध्यमातून कोरटकरनेच फोन केल्याचं स्पष्ट झालंय। कोरटकरने आवाज मॉर्फ केल्याचा दावा खोटा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून शिवीगाळ करत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणं प्रशांत कोरटकरला महागात पडलंय। कोल्हापूर नंतर आता त्याच्या विरोधात नागपुरात देखील गुन्हा दाखल झालेला आहे। महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी कठोर कायद्याची मागणी करण्यात येते। यावेळी नागपुरातील शिवप्रेमींनी स्वाक्षरी मोहीम अभियान सुरू केलं। यात नागरिकांनी सहभाग घेत पाठिंबा दर्शवला। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी आता केज न्यायालयात होणार आहे। दोषारोपपत्र दाखल होताच प्रकरण केज न्यायालयाकडे वर्ग करण्यात आलेलं आहे। बीड कारागृहामध्ये कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा दावा देशमुख कुटुंबानं केलाय। मात्र आता त्याच संदर्भातील पुरावे कारागृह प्रशासनानं प्रकरण दाबण्याकरता डिलीट केल्याचा दावा देशमुख कुटुंबानं केलाय। देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंना आणखी एक धक्का दिलाय। तानाजी सावंतांच्या काळातील आरोग्य विभागातल्या 3200 कोटींच्या कामांना फडणवीसांनी स्थगिती दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिंदेंच्या काळात काम नाही, भ्रष्टाचारात झाला। शिंदेंच्या काळातील घोटाळे फडणवीसांनी बाहेर आणावेत असं आवाहन खासदार संजय राऊतांनी केलं। यावेळी फडणवीसांशी जवळीक साधण्याचा हेतू नाही असंही राऊत म्हणाले। एक दिवस तुम्हाला पुन्हा मातोश्रीच्या दारात यावं लागेल, हे माझं भाकीत नाही, हा माझा दावा आहे असं म्हणत संजय राऊतांनी शिंदेंवर हल्लाबोल केला। पैशाच्या अपेक्षेने गेलेले मध्येच लटकणार असंही राऊत म्हणाले। स्थानिक स्वराज्य संस्थेत आघाड्या होत नाहीत, यावेळी प्रत्येक जण आपली ताकद दाखवतो असं खासदार संजय राऊत म्हणाले। नाशिकमध्ये स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं म्हणत राऊतांनी नाशिकमध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेले आहेत। भास्कर जाधवांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात उद्धव ठाकरे नाव जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर आम्ही हक्क सांगणार। विधानसभेला ठाकरे गटाचं संख्याबळ 20 होतं। नियम कायद्याची अध्यक्षांना चाड असेल, पक्षनेता नेमतील असं खासदार संजय राऊत म्हणाले। संवेदनशील प्रकरणामध्ये बोलताना काळजी घ्या असं म्हणत अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचे कान टोचले। माझ्यासकट सगळ्यांनी सबुरीचा सल्ला दिलाय अशी माहिती अजित पवारांनी दिली। स्वारगेट बस स्थानकात तोडफोड करणाऱ्यांना अजित पवारांनी इशारा दिलाय। सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कारवाई करणार असं अजित पवार म्हणाले। वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बीजवाई कांद्याची शेती केली जाते। मात्र यावर्षी कांद्याच्या पिकावर
परागीकरणासाठी मधमाशाच येत नसल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे। मात्र यावर मात करत शेतकऱ्यांनी कृत्रिम परागीकरणाचा प्रयोग केला। वर्धा पालिकेला पाटबंधारे विभागाकडून नाममात्र शुल्कात पाणी उपलब्ध करून दिलं जातं। मात्र मागील 3 वर्षांपासून पालिकेनं पाटबंधारे विभागाला पाण्याचा कर दिला नाही, त्यामुळे पालिकेकडे 5.25 कोटींचा कर थकलाय। या प्रकरणी पाटबंधारे विभागाकडून कारवाई करण्यात येईल। बीडच्या आर्वीतील युवक जलजीवन पाणी पुरवठा योजनेसाठी टॉवरवर चढले। 3 कोटींची योजना मंजूर झालेली असताना काम होत नसल्यानं युवकांनी शोले स्टाईल आंदोलन केलं। नागपुरात मार्चच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे। विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यातील कमाल तापमान 35 अंशांवर गेले। नागरिक हैराण झाले। अमरावती जिल्ह्यातील मोझरी बसस्थानक शौकीनांचा अड्डा बनलाय। बसस्थानक परिसरात कंडोम दारूच्या बॉटल्स सापडल्या। महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आलाय। पैठणमध्ये नाथषष्ठी आढावा बैठक संपन्न झाली। नाथषष्ठी यात्रेनिमित्त पैठणमध्ये येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये अशा सूचना आमदार विलास भुमरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। 20,000 रुपये हेक्टरी बोनस देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात दिलं होतं। मात्र गोंदिया जिल्ह्यातील 1,52,000 शेतकऱ्यांना अद्यापही बोनस न मिळाल्यानं त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसलेंनी त्यांना भेटण्याकरता आलेल्या लहान मुलीसोबत गप्पा मारल्या आणि तिला चॉकलेट सुद्धा दिलं। हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेल्या उदयनराजेंनी मुलीसोबत फोटो सेशन देखील केलं। धुळे जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात गहू, मका याबरोबरच शेतकऱ्यांनी दादर ज्वारीची लागवड केली। कमी पाण्यात दादरच चांगलं उत्पादन येत असल्यानं शेतकऱ्यांनी दादर ज्वारी लावणं पसंत केलेलं आहे। बीड शहराजवळील पालवण इथल्या वनविभागाच्या डोंगरावर 40 एकरात सह्याद्री देवराई प्रकल्प उभारण्यात आलाय। मात्र गेल्या 1.5 वर्षांपासून पाणी नसल्यानं झाडं सुकू लागलेली आहेत। आपल्याला थांबवते, आपल्याबरोबर खासदार बजरंग सोनवणे जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलूया। बजरंगजी, आपण वारंवार या सगळ्याचा पाठपुरावा करत होतात, अनेक आंदोलनांमध्ये देशमुख कुटुंबियांच्या सोबत उभे होतात। आज एक मोठं पाऊल न्यायाच्या दिशेनं या आरोपपत्राच्या माध्यमातून पडलंय असं वाटतं? बघा, ही जी घटना आमच्यासाठी खूप म्हणजे धक्कादायक घटना होती। ही 9 तारखेला ज्यावेळेस उघडकीस आली, त्यांचं किडनॅपिंग झालं आणि मर्डर झाला, त्याच्या दुसऱ्या क्षणाला म्हणजे दुसऱ्या तासात मी दिल्लीवरून ही बाईट दिलेलं आणि त्या बाईटमध्ये सुद्धा मी म्हणलं याचा मास्टर माइंड त्याला शिक्षा झाली पाहिजे। प्रत्येक मुद्दे मी बाईट बोलताना बोलतो आणि त्याच्याप्रमाणे हे सगळे लिंकअप आता सगळे एक लिंक जोडलेले आहेत। कारण मी बऱ्याच वेळेस म्हणलेलो की ही गुन्हा सगळा एक खंडनीय असेल, अॅट्रॉसिटी असेल आणि तुमचं मर्डर असेल, हे सर्व गुन्हे एकच आहेत आणि करणारा एकच आहे। हा मास्टर माइंड कोण आहे तर त्याला मास्टर माइंड म्हणून डिक्लेअर केला, आरोपी नंबर 1 केला। पण माझं म्हणणं आहे की ह्याचं एवढ्यावर नाहीये, ह्याची एवढी दहशत होती। बीड जिल्ह्यामध्ये हा एक प्रमुख गुंडांचा आणि प्रत्येक तालुक्याला ह्याचा एक खाली प्रमुख आहे। जसा इस्नू चाटे इथं केजला बघत होता आणि इस्नू चाटेची खाली पिरावळ आहे। आणखी बरेच जण आहेत की याच्यात आलेले नाहीत। आणखी 5-6 लोक आहेत बघा, 29 नोव्हेंबरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत, जे सीसीटीव्ही दाखवतो वारंवार, त्याच्यामध्ये ते आणखी याच्यात नाही, ज्यांनी की आरोपींना पळून जायला मदत केली, ज्यांनी की रग दिल्या, ज्यांनी ब्लँकेट दिले, ज्यांना सीआयडीच्या ऑफिसमध्ये जाऊन आमच्या धनंजयला दाब दिला, असे सुद्धा बरेच आहेत। आणखी बरेच काही आहेत, चाऊमेव करून सगळेजण इकडे पळायलेत, पण ते पण याच्यामध्ये आहेत। यांना सुद्धा सहआरोपी झाले पाहिजे, यांच्यावर सुद्धा वेगळा गुन्हा झाला पाहिजे, त्यावेळेस ही दहशत कमी होईल। आणि एवढंच नाही, आमचा बीड जिल्हाच नाही, धाराशिव जिल्ह्यातलं सुद्धा कळंब असेल, वाशी असेल, भूम असेल, परांडा असेल, या 3-4 तालुक्यात सुद्धा यांची दहशत, म्हणजे जिथं विंड पॉवर तिथं यांचा चष्मा आणि यांची नजर। याच्यातून अवैध स्वरूपाची मालमत्ता जमवायची, पुन्हा या महिलेच्या नावावर, या बायकोच्या नावावर, हिला एक बायको म्हणायचं, तिला एक काय म्हणायचं, त्यांच्या नावावर अशा एवढ्या प्रॉपर्ट्या, हजारो करोड रुपयाचे, 1,500-2,000 करोडच्या प्रॉपर्टीचा हिशोब तुमच्या चॅनलनी सगळ्यांनी दाखवला, मी बघितला। एवढी प्रॉपर्टी आली कुठून, याची चौकशी आणखी सुद्धा ईडीला करत म्हणजे तुम्ही म्हणता यंत्रणांमधले किंवा त्याला वाचवणारे जे कोणी असतील ते सगळे सहआरोपी झाले पाहिजेत। त्याच्या पुढे जाऊन बजरंगजी, मला एक प्रश्न विचारायचा आहे। अनेकदा असं ऐकायला मिळतं की नेते मंडळी जी आहेत, मंत्री संत्री जे आहेत, त्यांचे अनैतिक अवैध धंदे सांभाळण्याकरता कुणीतरी असा एक पाळून ठेवलेला असतो, सांभाळून ठेवलेला असतो।
आणि त्याला वाचवण्याचे प्रयत्न होतात. मग जर नेत्यांमधलं म्हणजे त्याच्या मागे जर राजकीय वरसदस्त कुणाचा असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला हवी असं वाटतं का? बघा, आपण जेवढ्या दिवसात तुम्ही आता समाजकारणात, राजकारणात किंवा कुठल्या एखाद्या क्षेत्रामध्ये किंवा आपण या जगात आपल्याला जेव्हा कळतंय तेव्हापासून आपल्या महाराष्ट्राच्या परिस्थितीवर बोलायचं जर झालं तर राजकीय एवढा आशीर्वाद असल्याशिवाय एवढा गुंड मोठा होऊ शकत नाही. जी गुंड खऱ्या अर्थानं गुंड प्रवृत्ती, एवढा पैसा, त्याच्यातून माया जमवली म्हणजे राजकीय वरदास्त होता सिद्धच आहे ना. आणि राजकारणी माणसाने सुद्धा सांगितले माझे त्याचे चांगले संबंध आहेत, मी तर माझाच माणूस आहे. मग आता त्याच्यावर काय सिद्ध व्हायचं राहिलं? आता सिद्ध म्हणजे ऑटोमॅटिक खरंच आहे ना. त्याच्यावर आम्ही कोणी टाव फोडावं? आमच्या टाव फोडण्याने काहीच होत नाही ना. आम्ही 50 वेळेस म्हणलं ह्याने असं केलं तरी सगळं काही होणार नाही. तुमच्या सर्वांच्या आणि शासनाच्याच मनात आलं पाहिजे खऱ्या अर्थानं यांना साथ कुणी दिली. अहो, अगदी रेकॉर्ड जरी बोललं तरी अधिकारी म्हणायचे की आम्हाला काही नाही, फक्त आम्ही जी सर म्हणा मंत्र्याला आणि आम्ही म्हणाल तसंच करायचं आणि तसंच करायचे. ऍक्च्युअल तसा अनुभव यायचा आम्हाला सुद्धा आलेला की एखादी गोष्ट मंत्री महोदयांनी सांगितलं होत नव्हती तर ह्याच जे आरोपी आहे त्या आरोपीने सांगितलं तरच व्हायचं तुमचं काम जर करायचं. म्हणजे याचा अर्थ त्याची प्रतिबिंब होतच की. अगदी बरोबर. आणि त्यामुळे त्याही विषयाच्या अनुषंगाने कारवाई व्हायला पाहिजे. बजरंगजी, खरं तर अशी हत्या घडायला नको होती, पण या घटनेच्या अनुषंगानं देशमुख कुटुंब तर उभं राहिलंच, पण त्यांच्या बरोबरीने नंतर SIT, CID ही यंत्रणा असेल, मुख्यमंत्री स्वतः असतील, तुमच्यासारखे सगळे लोकप्रतिनिधी एकाच विषयाचा पाठपुरावा करून एवढ्या मोठ्या यंत्रणेच्या समोर उभे राहिले, हे सुद्धा एक मोठं यश आहे. नाही, बघा, या प्रकरणामध्ये राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून प्रत्येक जण या प्रकरणात उतरला. त्याचाच एक भाग म्हणून की ही न्यायाच्या दिशेने ही वाटचाल होती असं वाटतंय. तरी या सर्व गोष्टीचा शेवट होईपर्यंत एवढ्यावर भागत नाहीये. आरोपपत्र दाखल केले की भागणार नाही. यांना सर्वांना फाशी होईपर्यंत लढावं लागणार आहे. ही तुम्हाला माहित नाही, ती पिलावळी खूप मोठ्या चित्र आहेत. त्याच्यामुळे आम्ही जे सर्व लढलेले लोक आहोत, कुणावर इकून एकावर काही न करता सर्वांनी आपण बाजूला राजकीय जोडे ठेवले आणि सर्व पक्षाचे, राष्ट्रवादी अजितदादा गट असेल, आमचे पवार साहेबांचे म्हणून आम्ही खासदार आमदार आम्ही दोघं जण आहोत, परत भाजपचे आमदार आदरणीय सुरेश अण्णा आहेत. या सर्वांनी जे लढा दिला, प्रकाशदादा होतेच, या सर्वांनी जो लढा दिला, फक्त एक दोन आमदारांचा काही एवढा जास्त हस्तक्षेप दिसला नाही. पण ठीक आहे, जे असेल ते त्यांच्या भावना जे असेल. पण या लढ्यामध्ये फक्त सर्वजण म्हणायचे की आरोपीला फाशी झाली पाहिजे, पण बाकी लढा देताना सर्वजण सोबत राहिले. त्यांचे सुद्धा आभार मानले पाहिजेत. आणि पोलीस यंत्रणेने सुद्धा आम्ही ज्या कड्यानं सांगत होतो त्या कड्यानं आरोपपत्र दाखल केलंय. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा त्यांनी एक योग्य दिशा धरून आज तरी चालतायत असं वाटतंय. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा धन्यवाद दिले पाहिजेत. आज मी पहिल्यांदा म्हणलोय असं. बजरंगजी, शेवटचा प्रश्न विचारते. आरोपपत्र दाखल होताच आता 2-3 महिने होऊन गेलेले आहेत. आता यापुढे तरी लवकरात लवकर या संदर्भात शिक्षेची कारवाई करण्यासाठी पावलं उचलली जातील, यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का, पाठपुरावा करणार का? हो, मी पाठपुरावा नक्कीच करणार आहे. पण परवा गावकऱ्यांनी अन्नत्याग उपोषण केलं. मी त्याच्यानंतर जाऊन त्यांना आमदार भाजपचे सुरेश अण्णा धस आणि मी दोघांनी ते सोडवलं. पण त्याच दिवशी जे काही मुद्दे त्याची एक रितसर वेगळी तक्रार द्या म्हणून SP साहेबांनी सांगितलं. त्यानंतर SP साहेबांना तक्रार पण काल कुटुंबाने दिलेली आहे. आणि या तक्रारीनुसार जर विचार करायचा झाला तर त्याची तपास आदरणीय SP साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली करतो असं त्यांनी शब्द दिलेला आहे. त्याच्यामध्येच ही एक मागणी आहे, जी आपण जी बोललात ती मागणी त्याच्यात आहे. त्याच्यामुळे त्याच्यात तपासून ते आम्हाला ते तुमच्या मागे म्हणजे विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्या तपासामध्ये नक्की मिळेल अशी अपेक्षा करू. आणि ही जी पिलावळ आहे, बीड जिल्ह्यात चौकड आहे. बीड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये एक त्याचा मुखिया आहे. त्याला सुद्धा याच्यात कुठं ना कुठं मोकोका लावला पाहिजे. वेगळ्या केसमध्ये नक्की. आणि त्या संदर्भात तुम्ही स्वतः पाठपुरावा करालच. तुर्तास धन्यवाद बजरंगजी, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया न्यूज 18 ला लोकमतला दिलीत त्याबद्दल. खासदार बजरंग सोनवणे आपल्याबरोबर होते. 1,500 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यात वाल्मिक कराडला मुख्य सूत्रधार ठरवण्यात आलेलं आहे आणि 3ही प्रकरणं एकत्र करण्यात आलेली आहेत. एक छोटासा ब्रेक